नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. वर जे दबाव गट निर्माण करत होते त्या दबाव गटाला आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी मुक्त झालेले आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्षापासून त्या प्रभागामध्ये काम करत होतो, परंतु प्रत्येक वेळी पार्टीच्या विरोधात काम करून पार्टीला कमजोर करण्याचं काम ह्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून आज सगळ्या मतदारांचा या ठिकाणी आभार मानणार आहे. आज मतदारांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवाराला ह्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. 9-2 असताना राजकुमार पाटील गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते, त्याचं फळ आज भारतीय जनता पार्टीने भोगत आहे. शहर उत्तरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच विशेष करून ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्हाला चौकशी करत होते की त्यांचं नेतृत्वाखाली ही निवडणूक झालेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष रोहिणताई तडवळकर आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे 3 नंबरमधले सगळे पदाधिकारी या ठिकाणी काम केलेलं आहे. यामुळे आजचा विजय झाला. फडणवीस साहेबांनी जो विकास या देशामध्ये या राज्यामध्ये चालू केला आणि तोच विकास आपल्या सोलापूर शहरामध्ये गेले 5 वर्ष झालं आपण सातत्यानं बघतोय. सोलापूर शहराच्या ज्या मूलभूत सुविधा असू द्या किंवा नवीन औद्योगिकरण असू द्या किंवा IT पार्क असू द्या, या सगळ्या विकासाकडे बघून सोलापूर शहरातल्या सगळ्या मतदार बंधूंनीच भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे कल दिला. अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.